नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जीवाची अशी परिस्थिती बघून आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. आपल्यामुळे त्यांना त्यांचा बिझनेस सोडून मनाविरुद्ध ऑफिसला जाऊन काम करावं लागतंय. आपल्या आनंद निवास त्यांनी जे आहे मात्र कुटुंबाच्या विरोधात ते आता विलन बनवले. नंदिनी आता निश्चय घेते की जीवाला त्यांचा स्वाभिमान परत मिळवून द्यायचा. कारण जीवाने जे आहे ते आपल्यासाठी जे काही केले ते आजपर्यंत कोणीच केलेलं नाहीये. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. त्याचमुळे आता नंदिनी ठरवते की आता तो येणार आहे, जो कोणी असेल ज्याने आजींचा हार विकत घेतला मी त्याच्यापर्यंत पोहोचेल. एवढंच नाही तर जीवांनी माझ्यासाठी प्रॉपर्टी विकली ना तर ती प्रॉपर्टी सुद्धा मी परत घेऊन येईल. त्याचमुळे नंदिनी आता त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाते आणि तिथून त्या NRIचा एड्रेस नंदिनी मिळवते. त्याचमुळे नंदिनी आता कोणालाही न सांगता पुण्यासाठी जायला निघते. नेहमीप्रमाणे नंदिनीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. त्याचमुळे घरच्यांना आता तिची खूप काळजी वाटू लागते. नंदिनीने कोणाला सांगितलेलंही नसतं, त्याचमुळे सगळे खूप चिंता करत असतात. काव्य आता रडतच तिच्या आईला फोन करून सांगते की रात्रीपासून नंदिनी ताई घरी आलेली नाहीये. तर आता जीवालाही माहिती असतं की नंदिनी अशा अचानक कुठे जाणार नाही. जीवाला आता पूर्णपणे खात्री असते की नंदिनी काहीतरी माझं चांगलंच करण्यासाठी किंवा माझ्यामुळेच कुठेतरी गेले असेल असं त्याला हे असतं. त्यामुळे मित्रांनो आता जीवा कसा नंदिनीला शोधून काढेल, कसं सगळं सत्य बाहेर येईल, कशी नंदिनी सापडेल हे पाहणं रंजक असणार आहे.